श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। स्टुडंट्स, मी तुमचे इंग्लिश ग्रामर घेत आहे अगदी सोप्या म्हणजेच आपल्या मातृभाषेत, का तर तुम्हाला ते व्यवस्थित समजावं। इंग्लिश ही आपली इंटरनॅशनल लँग्वेज आहे आणि ती तुम्हाला यावं असं मला मनापासून वाटतं। त्यासाठी तुम्ही माझे व्हिडिओज बघितले नसतील तर जरूर बघा। आपण आधीच्या व्हिडिओजमध्ये कॅन, कुड, मे, माइट, मस्ट हे मॉडेल वर्ब बघितले आहेत। आज आपण विल, वुड, शाल, शुड हे मॉडेल वर्ब पाहणार आहोत। चला तर आपण फर्स्ट विलचा यूज कसा करायचा ते बघूया। विल शोज फ्युचर टेन्स। विल शोज प्रॉमिस, थ्रेट, विलिंगनेस आणि डिटर्मिनेशन। विल काय शोज करतं तर फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ दाखवतं आणि ते प्रॉमिस, थ्रेट, विलिंगनेस, डिटर्मिनेशन म्हणजे वचन, धमकी, इच्छा आणि निर्धार हे शोज करतं म्हणजे हे व्यक्त करतं। आता आपण त्याचं एक्झाम्पल्स बघूया। आय विल पनिश यू म्हणजे मी तुला शिक्षा करेन, इथं काय धमकी दिलेली आहे। वी विल ब्रेक द रेकॉर्ड्स म्हणजे काय तर आपण रेकॉर्ड ब्रेक करू, इथं काय अनुमान लावलेलं आहे। ही विल पास द एक्झाम म्हणजे तो एक्झाम पास होईल, इथंही काय डिटर्मिनेशन म्हणजे अनुमान लावलेलं आहे। आय विल बाय ए मोबाईल फॉर यू म्हणजे मी तुझ्यासाठी मोबाईल खरेदी करेन, इथं काय प्रॉमिस दिलेलं आहे। या पद्धतीने आपण विलचा यूज कसा करायचा ते बघितलं। आता आपण शालचा यूज कसा करायचा ते बघूया। शाल शोज फ्युचर टेन्स। शाल काय दर्शवतं तर फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ म्हणजे याची जी सेंटेन्स असणार आहे ती काय फ्युचर टेन्स मधील असणार आहेत। इट इज यूज्ड विथ आय किंवा वी म्हणजे याचा यूज काय आय किंवा वी सोबत होतो, पण अलीकडे याचा यूज ही, शी, इट ह्यासोबतही होतो। शाल एक्सप्रेसेस प्रॉमिस, थ्रेट, विलिंगनेस आणि डिटर्मिनेशन। शाल काय एक्सप्रेस करतं तर वचन, धमकी, इच्छा आणि निर्धार। डिटर्मिनेशन अनुमान। फॉर एक्झाम्पल, आय शाल हेल्प यू म्हणजे काय मी तुला मदत करेन, इथं काय आता प्रॉमिस केलेलं आहे। वी शाल विन द मॅच म्हणजे आपण मॅच जिंकू, इथं काय डिटर्मिनेशन आहे, अनुमान आहे। शाल आय कॉल यू ए टॅक्सी म्हणजे मी तुझ्यासाठी टॅक्सी बुक करू का। ही शाल ओबे मी म्हणजे तो माझं ऐकेल म्हणजे काय इथं इच्छा व्यक्त केलेली आहे। अशा पद्धतीने आपण शालचा यूज कसा करायचा ते बघितलं। आता आपण वुडचा यूज कसा करायचा ते बघूया। वुड शोज पास्ट टेन्स म्हणजे वुड काय दर्शवतं तर पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ दर्शवतो। वुड मध्ये जी सेंटेन्स असणार आहे ती भूतकाळातली असणार आहे। वुड एक्सप्रेसेस पोलाइट रिक्वेस्ट इन द पास्ट, फ्रिक्वेंट ॲक्टिव्हिटीज इन पास्ट आणि प्रेफरन्स आणि इन्क्वायरी म्हणजेच काय वुड काय एक्सप्रेस करतं तर पोलाइट रिक्वेस्ट म्हणजे नम्र विनंती, फ्रिक्वेंट ॲक्टिव्हिटीज इन पास्ट म्हणजे भूतकाळातील लगेच होणारी क्रिया आणि प्रेफरन्स म्हणजे प्राधान्य, इन्क्वायरी म्हणजे काय चौकशी हे दर्शवतं। आता आपण एक्झाम्पल्स बघूया। वुड यू प्लीज ओपन द डोअर म्हणजे तू दरवाजा उघडशील का, ही तर काय रिक्वेस्ट केलेली आहे। वुड यू प्रिफर टी ऑर कॉफी म्हणजे काय तर तुला चहा घ्यायला आवडेल की कॉफी, इथं काय प्रिफर म्हणजे प्राधान्य दिलेलं आहे। वुड यू लाईक टू कम विथ अस म्हणजे तुला माझ्यासोबत यायला आवडेल का, इथं काय इन्क्वायरी चौकशी केलेली आहे। आता आपण शूडचा यूज कसा करायचा ते बघूया। शूड एक्सप्रेसेस ॲडवाइस, सजेशन, इन्फरन्स, ड्युटी आणि ऑब्लिगेशन। शूड काय एक्सप्रेस करतं तर सल्ला, सूचना, अनुमान आणि कर्तव्य आणि बंधन। आता आपण त्याचं एक्झाम्पल्स बघूया। यू शूड लुक आफ्टर युअर पॅरेंट्स म्हणजे तुम्ही तुमच्या पॅरेंटची देखभाल केली पाहिजे, इथं काय ॲडवाइस दिलेली आहे, सल्ला दिलेला आहे की तुम्ही तुमच्या पॅरेंटची काळजी घेतली पाहिजे असं। ही शूड हॅव अचीव्ड सक्सेस म्हणजे त्याने यश संपादन केले पाहिजे, त्यानं काय यश संपादन केले पाहिजे, इथं काय बंधन आहे। यू शुड बी डिसिप्लिन्ड म्हणजे काय तुम्ही डिसिप्लिनमध्ये राहिलं पाहिजे, इथं काय आहे तर बंधन आहे की तुम्ही डिसिप्लिनमध्ये राहिलं पाहिजे। शी शुड लिसन टू हर एल्डर ब्रदर्स म्हणजे तिने तिच्या मोठ्या भावाचे ऐकले पाहिजे,
इथं काय ॲडव्हाइस दिलेली आहे. स्टुडंट्स, अशा पद्धतीनं आपण विल, शाल, वूड आणि शूडचा यूज कसा करायचा ते बघितलं. तुम्हाला जर अजून काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की विचारू शकता. आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा. थँक्यू.